ओके. नमस्कार, मी प्रभाकर लोंढे, खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक. आज आपण धाराशिव येथील आनंदनगर पोलीस स्टेशनमध्ये आलेलो आहोत. या ठिकाणी एक प्रकरण घडलेलं आहे. एका मुलीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न धीरानंच केलेला आहे आणि तो प्रसंग कशा पद्धतीनं झालेला आहे, काय नेमकं आहे ते तिच्या वडिलाकडून, त्याच्या आईकडून आपण माहिती घेणार आहेत. आणि या आईवडिलांनी, मुलीच्या आईवडिलांनी आनंदनगर पोलीस स्टेशनमध्ये रीतसर तक्रार दिलेली आहेत. कारण आपल्या जावयाचा भाऊ जर माझ्या मुलीवर अतिप्रसंग करीत असेल तर त्याच्यावर योग्य ती गुन्हा नोंदवावा आणि सरकारने त्याला ताब्यात घेऊन आम्हाला न्याय द्यावा की जेणेकरून या मुलीचा सुखी संसार उद्ध्वस्त होऊ नये, अशा पद्धतीची त्यांची भावना आहे. आणि त्या अनुषंगाने आनंदनगर पोलीस स्टेशनमध्ये त्यांनी तक्रार दिलेली आहे. ही मुलगी सांजा रोडला धाराशिव या ठिकाणी राहते. आपण त्या वडिलांना विचारूया हा प्रकार कसा झाला ते. साहेब, तुमचं नाव सांगा. माझं नाव ज्ञानदेव दगडू कांबळे. बरं. मी रेणापूर. बरं. तर माझ्या जिल्ह्यातील रेणापूर. हां, लातूर जिल्ह्यातील रेणापूर या ठिकाणचा आहे रहिवासी. तर माझ्या मुलीच्या धीराने माझ्या मुलीवर प्रसंग करण्याचा प्रयत्न. रडू नका तुम्ही आणि मनात सुद्धा आणू नका. जे काय आहे ते सत्य सांगा. अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. मी तिच्या मिस्टरांना कानावर घालावं म्हणलं. घरातली गोष्ट आहे, घरातल्या घरात ते समजून घेतील, आईवडिलांना सांगतील की माझा संसार ह्याच्यामुळं वाटोळं होतं आहे हे सांगण्यासाठी मी प्रयत्न केला. पण नवऱ्याने एकही माझं काही ऐकलेलं नाही. बरं. हां, आणि तो तिथून निघून आला. तरी पण मुलगी म्हणली की हे टेन्शनमध्ये आहेत आणि मी त्यांच्यासोबतच जाते. मग मला हे वाटलं की ठीक आहे, हे कळलेलं आहे त्यांना आणि ते तिथं जाऊन आपल्या घरच्यांना समजावून सांगतील असं वाटलं होतं मला. पण हे घरी गेल्याच्या नंतर मुलीला असं बसून तिचे ननंद, तिची आई, नवरा, दीर हे सगळे बसून मुलीलाच उलटसुलट बोलायला लागले की तूच अशी आहे, खोटी आहेस, तुला वेगळं राहण्यासाठी तुझा प्रयत्न चालू आहे असं म्हणून तिला तिथं दबावाखाली ठेवण्यात आलं. आणि त्यानंतर मुलीनं मला फोन केला की पप्पा असं असं होईल इथं आणि तुम्हाला यावंच लागेल. किती दिवस दबाव ठेवलं होतं? ती कंटिन्यू दबावातच असल्यासारखे आहे, सारखे दबाव आहे तिच्या घरात. जेवण वगैरे तिला देत होते का? काय तर त्रास वगैरे काय होता का? जेवणाचं वगैरे मी या ठिकाणी मांडत नाही, ते त्यांचे घरचे संबंध आहेत. हे मुलीवर अन्याय झाला. हां, मला महत्त्वाचं हे आहे की तिच्या धीरानं जे अन्याय केला त्या बाबतीतच मला बोलायचं आहे या ठिकाणी. बरं बरं बरं. हां, तुम्ही आहेत का? हां, काय मत आहे माहिती तुमचं सध्या? तिच्या धीराला चांगली शिक्षा झाली पाहिजे. कारण माझ्या मुलीचा संसार मोडलाय. तिला 2 लेकरं आहेत. त्या लेकरांचं काय होईल? तिचा नवरा तिच्यासोबत नाही, कारण तिच्या विरुद्ध बोलते नवरा. आई वडील, 2 बहिणी, वडील आणि भाऊ सगळे मिळून एकत्र होऊन तिला मारहाण करण्याचा प्रयत्न केलाय. नवरा काय करतो तिचा? सॉफ्टवेअर इंजिनियर आहे. काय नाव आहे त्याचं? सूरज पवार. सूरज सुनील पवार. सुरेश सुनील पवार. आणि त्याच्या भावाला काही समज दिली का? समज दिली का नाही? दिली म्हणते, पण दिली नाही. कारण सगळे ती एक जाऊन इथं आज आले आणि सगळ्यांनी असा आम्हाला समज घातला की तुम्ही माघार घ्या, आम्ही तुमच्या अटी मान्य करतो, आम्ही वेगळं राहतो. पण आम्हाला तसं काहीच करायचं नाही. आमच्या मुलीवर अत्याचार झालेला आहे, तिला न्याय भेटला पाहिजे. बरं. काय मत आहे तुमचं? हेच मत आहे. आम्ही खूप प्रयत्न केला होता. ती मुलीला तिथं नांदवाय पाठवलं. हां, तर तुम्हाला ती चांगलं सांभाळतील असं वाटतंय का? नाही, कारण माझी मुलगी स्वतः म्हणती, आम्ही जरी आई वडील असलो आम्हाला ही भावना आहेत की लहान बाळ आहेत, त्यांना आई वडिलाचं प्रेम भेटलं पाहिजेत, ही माझी भावना होती. पण माझी मुलगी म्हणते की आज मी उद्या त्यांच्या घरी जर गेले तर माझं मरण आहे. म्हणजे हे मनात राग ठेवणार आणि राग ठेवून लेकराला त्रास होणार. मग आता तुमची भावना भावी काळामध्ये त्या जावयाची भावना बदलली आणि त्याला वाटलं की माझे लेकर आहेत, माझी बायको आहे, माझा सुखी संसार. मी आज पण सांगतो की तिच्या नवऱ्यानी, सासूनी, सासऱ्यांनी हे 3 लोक त्या मुलांना कधी भेटू शकतात, त्यांचं प्रेम देऊ शकतात, ही आमची भावना आहे.
आणि तुमची मुलगी तुम्ही पाठवण्याची भावना आहे का? पाठवणार नाही, पाठवणार तिचं मग आयुष्य उद्ध्वस्त होईल ना ह्याच्यात? आयुष्य उद्ध्वस्त. जर तिथं ती जाऊन एखाद्या मरण्यापेक्षा जिवंत राहील एखाद्या ना तर. दिवशी ह्या टेन्शन मध्ये स्वतःहून काही आत्महत्या केली तर यांचं काय जाणार आहे? म्हणजे आता तुमच्या जावयावर गॅरंटी नाही का? नाही आहे. भावी काळात त्याच्यात बदल झाला आणि हे लेकराला बायकोला घेऊन जायचा जर प्रयत्न केला पोलीस डिपार्टमेंटमध्ये किंवा न्यायालयामध्ये, हा. त्यानं जर स्वतःहून त्यावेळेस म्हटलं, आम्ही हे करू, म्हणजे न्यायालयाने जबाबदारी घेतली हा. तर तुम्ही भावी काळामध्ये पाठवू शकतो. पाठवू शकता किंवा पोलीस खात्याने जबाबदारी हा. घेतली तरी पाठवू शकतो. जबाबदारी घेणार नाहीत पण त्याचं बंधन हा, करतील. बंधन कर. जर असं झालं तर पाठवू पाठवू शकता. फक्त अलिप्त राहावं, या दिरापासून त्यांनी सावध राहावं, सावध राहावं. कारण त्याचं बी आयुष्य उद्ध्वस्त होईल, मुलीचं बी आयुष्य हा. उद्ध्वस्त होईल, अशी तुमची भावना आहे. हा. हेच भावना आहे का? मी हेच बोलायला हेच भावना आहे आमची. आता तुम्ही रेणापूरला जाणार, हा. पोलीस स्टेशन मध्ये तक्रार नोंदवली? हा, नोंदवली या ठिकाणी. नोंदवली. गुन्हा हा. नोंदवला? गुन्हा नोंदवला. FIR नंबर नक्कल मिळाली? आणखीन नाही मिळाली. गुन्हा मिळेल. हा, नोंद नोंद आहे. सांगा नाव तुमचं पुन्हा. ज्ञानदेव दगडू कांबळे. तर हे ज्ञानदेव दगडू कांबळे आहेत. पण सर हे- आमच्या जीवाला धोका आहे. धोका आहे. कारण आज- त्यांनी आज लोक बाहेर उभा केलेत आम्हाला मारण्यासाठी. आणि गाडीचे फोटो आणि काढलेले आहेत, गाडीचे त्याचा फोटो प्रूफ पण वगैरे आहे. काढलेत. तर हे आहेत ज्ञानदेव दगडू कांबळे, राहणार रेणापूर, तालुका जिल्हा लातूर, हा. तालुका आणि रेणापूर जिल्हा लातूर. तालुका रेणापूर जिल्हा लातूर या ठिकाणचं एक सदन सर्वसामान्य कुटुंब आहे. आणि या कुटुंबानं माझ्या लेकराचं भलं व्हावं या भावनेपोटी उस्मानाबाद म्हणजे धाराशिवला मुलगी दिली. किती बाळ आहे त्याला? मुलं किती? दोन दोन जुळे आहेत, बाळ आहेत. दोन मुलं आहेत आणि 2 मुलं. आणि तो स्वतः कोणत्या कंपनीत काम करतो? स्वतः नाही, स्वतःची कंपनी आहे लीड सॉफ्ट म्हणून. लीड सॉफ्ट म्हणून स्वतःची कंपनी आहे आणि त्या कंपनी चालवतो. सुखी संसार लेकराला घेऊन करतोय, बायकोला सुद्धा चांगलं सांभाळतोय. पण हा माणूस महिना 15 दिवस 20 दिवस बायको लेकराला सोडून कंपनीच्या व्यापारामध्ये उद्योगामध्ये तो सारखा गुंतून असतो आणि याचाच फायदा घेऊन त्याचा धाकला भाऊ का थोरला भाऊ? धाकला भाऊ आहे. धाकला भाऊ. या धाकल्या भावानं आपली थोरली भाऊजी म्हणजे आई समजायचं असतं, पण ती पद्धत हिंदू संस्कृतीमधली आता लोप पावत चाललेली आहे, नष्ट होत चाललेली आहे. थोरली भाऊजाई आई असते आणि ह्याच भाऊजाईवर वाईट नजर ठेवून तिला अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला, अतिप्रसंग केला अशी तक्रार तिनं आईवडिलाला सांगितली. आणि हेच आईवडिलांनी तिच्या जावयाला म्हणजे आपल्या जावयाला सांगितली की समज देईल आणि त्यांचा सुखी संसार पुन्हा अजून होईल. अशा भावनेपोटी जावयाला हे तक्रार सांगूनसुद्धा जावयानं आपल्या धाकल्या भावाला समज दिली नाही, उलट मुलीलाच त्यांनी बदनाम करण्याचा प्रयत्न केला, मुलीवर दबाव टाकला. सासूनं, सासऱ्यानं, नवऱ्यानं, अजून कोणी इथं नंदानी. आता नंदाचा तर तिथं संसारामध्ये संबंधच नाही, तिनं तिच्या नांदत्या गावात बघायचं असतं, लोकांच्या घरामध्ये फूट टाकायची नसते. पण हिनं सुद्धा सगळ्यात समाविष्ट होऊन या मुलीच्या बाबतीमध्ये जबरदस्त षडयंत्र केलं असावं अशी परिस्थिती आहे. आणि मुलीला जाणीवपूर्वक त्रास होतो आहे ही भावना वडिलांची आहे, आईची आहे. माझं लेकरू सुखी असावं, नांदणं मोडलं तर चालेल पण माझ्या लेकराचा जीव नाही गेला पाहिजे, ही प्रत्येक बापाची खरी कळकळ असते. आणि ते बापानं आणि आईनं मांडलेले. आणि हे पण सांगितलं उद्या पोलीस खात्याने न्यायालयाने जर समज घालून जबाबदारी घेऊन जर माझ्या नांदायला मुलीला घेऊन गेले तर आमची काही हरकत नाही, फक्त मुलीचा सख्खी संसार राहावा, तिचं आयुष्य उद्ध्वस्त होऊ नये ही भावना त्यांच्या मनात आहे. फक्त धीरापासून संरक्षण असावं. आणि संबंधित जो धीर आहे तिनं ज्यानं अतिक्रमण केलं म्हणजे अतिप्रसंग केला त्याच्यावर योग्य ती गुन्हा नोंदवावा आणि योग्य ती सरकारनं शिक्षा करावी. आणि आमच्या जीवाला ही तक्रार दिल्यामुळं आईवडिलाच्या जीवाला, माझ्या मुलीच्या जीवाला धोका जाणवतोय. कारण आमचे जावयाचे जे लोक आहेत त्यांनी काही गुंड पाठवून आमच्या जीवाला धोका करू शकतात अशी भीती त्यांनी व्यक्त केली. तर बघूया पोलीस खातं कशा पद्धतीने या प्रकरणाकडे पाहिल आणि यांना संरक्षण कसं मिळेल आणि मुलीचा जीव कसा वाचेल आणि ही सुखी संसार कसा होईल ते पाहूया. येणाऱ्या काळातच मी प्रभाकर लोंढे, खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक. या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा, बेल आयकॉनचे बटन दाबा आणि असेच अन्यायाचा प्रतिकार करणारे व्हिडिओ पाहण्यासाठी खडतर प्रवास यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद. धाराशिवकर. जय हिंद, जय महाराष्ट्र.